आता याच्यामध्ये पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आत्ता सध्या आपण हाऊसिंग होम लोनचा जर का रेट बघितला तो साधारण 7.25% एवढा आहे आणि दुसरं कुठलंच लोन तुम्हाला एवढ्या स्वस्त दरामध्ये मिळणार नाही. तर त्याच्यामुळे मी असा एक लोकांना नेहमी सूचना करतो की हाऊसिंग लोनकडे तुम्ही एक लायबिलिटी म्हणून बघू नका, त्याच्याकडे तुम्ही कॅपिटल म्हणून बघण्याची सुद्धा आवश्यकता आहे. कसं आहे की एक लोन घेतल्यानंतर 7-8 वर्षांनी समजा तुमचे पगार वाढला, सेव्हिंग्ज वाढलं आणि तुम्ही अशा स्थितीमध्ये आलात की आपण पूर्णच्या पूर्ण लोन रिपे करू शकू, तर तेव्हा तुम्हाला असा विचार करायला पाहिजे की हे लोन रिपे करण्याऐवजी किंवा प्रीपे करण्याऐवजी काही पोर्शन त्याच्यातला ती जी रक्कम आहे ती जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलीत तर या रकमेवरची कॉस्ट असते 7.25%, कारण त्या रेटला आपण लोन बॉरो केलंय. मे बी थोडंसं इंटरेस्ट रेट वर खाली होतील त्याच्यामुळे थोडी व्हेरिएशन होऊ शकेल. पण जर का आपण अगदी लार्ज कॅप म्हणा किंवा बॅलन्स फंड्स म्हणा अशा त्यातल्या त्यात सेफर ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्ट केलं आणि ज्याच्यामधून आपल्याला मे बी 10 ते 12% रिटर्न्स मिळत असतील, तर हे विचार करायला पाहिजे की आपली कॉस्ट आहे 7.25%, आपले रिटर्न्स मे बी 12-12.5%, तर हा मधला 5% जो आर्बिट्राज आहे तो जर का आपण त्याचा फायदा घेतला तर आपल्याला अजून काही वर्षांनी आपले कॅश फ्लोज इम्प्रूव्ह होऊ शकतील आणि सगळंच्या सगळं लोन आपण रिपे न करता ह्या आर्बिट्राजमुळे त्या लोनची कॉस्ट ही 2-2.25% एवढी खाली जाऊ शकते. तर हा विचार नक्की करायला पाहिजे. मला तरी वाटतं की जर आपल्याला वेल्थ क्रिएशन कडे बघायचं असेल तर जे खूप कमी दरामध्ये मिळालेलं लोन आहे त्याच्याकडे आपण कॅपिटल म्हणून बघितलं पाहिजे, लायबिलिटी म्हणून नाही. तर आपण निश्चितच ह्या जो समजा बोनस मिळाला, लॉटरीचं तिकीट लागलं किंवा इनहेरिटन्स असेल, काही कारणाने आपल्याकडे समजा सडनली लमसम पैसे आले तर हा विचार नक्की करायला पाहिजे.